नमस्कार, मी परेश मोरे आणि तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर। माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि आटू झाटू गांडचोळ्या नुन्या भाईंनो, तुमचं स्वागत करतो सर्वांचं। तो विषय आजचा आहे काय सोशल मीडिया इंस्टाग्रामवरचे आंडचोळ्या भाईंबद्दल। जास्त मोठी स्टोरी नाही, जास्त वेळ नाही घेणार तुमचा। 2 दिवसा पहिलेची गोष्ट। हा एक व्हिडिओ पहिले बघा तुम्ही। वापस आऊंगा, वापस आऊंगा, वापस आऊंगा, वापस आऊंगा, जान अपनी छोड़ के, जान अपनी छोड़ के। बघितला आता ह्याच्यात ट्रोल नाही आहे, रोस्ट नाही आहे। हा पोकिंग बोलू शकतो, ह्याच्यात ट्रोलचा काय विषय नाही आणि रोस्टचा काय विषय। तर या गांडू लोकांना पहिले रोस्ट याचा अर्थ नाही माहिती, तर या चुत्त्यांना मी एवढं सांगतो का बाळांनो, मी इंस्टाग्रामवर रोस्ट करून सोडलंय। माझे खूप जास्त फॉलोअर्स होते आणि त्या रोस्टिंगमुळं इंस्टाग्रामवर शिव्या देण्याच्या कारणांमुळं मला खूप स्ट्राईक्स आले आणि त्याच्यामुळं माझी रीच इंस्टाग्रामवाल्यांनी डाऊन केली। शिवीगाळमुळं, लोकांना माझा कंटेंट तेव्हा पण आवडलं होतं, आज पण आवडतोय। तर सांगण्याचा उद्देश एवढा का तुम्हाला जी रोस्टिंग वाटते ती रोस्टिंग नाही, माझ्यासाठी फक्त 10% आहे। रोस्टिंग आणि ट्रोलिंग जर मी तुम्हाला केली ना, तर तुमच्या गांडीत एवढा दम नाही। तुमची कमेंट सेक्शन, तुमची रिक्वेस्ट, मेसेज रिक्वेस्ट, तुमच्या अकाउंटवर व्हिजिट मारून तुमची गांड मारणे पोरांतर्फे, माझ्या इंस्टाग्राम फॉलोअर्सतर्फे, माझ्या इन्स्टा फॅमिलीतर्फे, ते तुम्हाला सहन होणार नाही। हा, अजून एक गोष्ट, या आंडचोळ्या भाईंचे काही छोटेसे मित्र आहेत, त्या पोरांना मी काहीही बोलणार नाहीये। जे पोरं असतील 8-9 वर्षाचे, त्यांचे आयडी सुद्धा चेक केले मी। त्या गांडू लोकांनी, त्या गांडू मुलांनी, बाळांनी त्या पण मला मेसेज पाठवले शिवीगाळ करून आई बहिणीवर। अरे नुन्नीच्या चांबडीच्या बाहेर अजून तुझी बी आली नाही, तू अशा शिव्या द्यायला लागलास, चल जाऊ दे। मी तुला शो करत नाही हे या यूट्यूब चॅनलवर, कारण याचा हाच का जर इथून तुझी गांड मारली का तुला तुझ्या वयाच्या नंतर तिथून मोठं होताना तुला लाज वाटेल। लोक अशी थुकल्यासारखं करतील, समज ना सोशल मीडियावर ना तुझ्या एरियात। हा व्हिडिओ मी तिथपर्यंत पोचवेल म्हणजे पोचवेल, बरोबर। सांगण्याचा उद्देश एवढा का तू अजून बारीक आहे म्हणून मी तुला या व्हिडिओ सोडतोय। 2-3 मुलं आहेत तशी, आमच्या वाईला, आमच्या गांडचोळ्या वाईला शिव्या देतो का हे एवढ्या। अरे आंडचोळ्यांनो, चोळा माळा त्याचा दोष नाही, पण काय येऊन बोलू नका। चुकून जर तुम्हाला व्हिडिओत घेतला ना, बाई जा, नंतर बोलतो मी तुझ्याशी, तर तुमची वाट लागेल। मोठं होताना तुम्हाला लाज वाटेल का नाही, तुम्हाला करतो साईडला, येतो या 3-4 गांडपुशा भाईंमुळे। आता याची व्हिडिओ बनवल्यानंतर याचे 20-30 मित्र कमेंट मध्ये येऊन हाकतायत, त्यांची पण गांड मारली। जे मला लाईक करतात, फॉलो करतात, त्यांनीच मला मेसेज करून आई बहिणीवर शिवाय देत आहेत। अरे चिवत्यांनो, तुम्हाला रोस्टिंग सहन होणार नाही माझी, मी अजून पण सांगतोय तुम्हाला। आणि भाईनी माझ्यावर रोस्ट व्हिडिओ केलाय, ट्रोल व्हिडिओ, आणि याच्या रोस्टिंग आणि ट्रोल व्हिडिओज मध्ये जे ह्याचे 20 गांडू मित्र आहेत मळणारे, त्यांनीच एकेकानी 20-20, 10-10 कमेंट केल्या, भाई अंगार, भाई आग, ये वो। ती आग भाईच्या गांडीला लाव आणि कळव का चुत्या तू काय करतोय, सुधर। जसे माझे मित्र बोलतात, बघू जाऊ दे, विसच कशाला कोणाला शिव्या, म्हणून मी शिव्या देत नाही आणि याला ट्रोल बोलत नाही। रोस्टिंग मध्ये गांड मारली जाते, मी ते करत नाहीये बाळा। मी जस्ट एक फनी व्हिडिओ बनवतोय आणि तुझी एक व्हिडिओ बनवून तुला सोडणार होतो, पण बाळा आता तुझी गांड मारल्याशिवाय मी नाही सोडणार। तू बिनकारणास्तव मला शिव्या देऊन माझ्या गांडीत घुसला ना, आता तुझी गांड मी मारणार कशी, तुला माझ्या गांडीत घुसून देणार। माझ्या गांडीत जो किडा आहे तोच तुझी गांड मारेल, ती तुझी लायकी आहे। ओके, मी परत सांगतो, तिसऱ्यांदा सांगतो, मी रोस्टिंग सोडले इंस्टाग्रामवर, पण जर परत करायला लागलो
तो भोसड्यात गेले इंस्टाग्रामचे स्ट्राईक, तुझी गांड मारू मी तुला सोडेन. हा, मग त्याच्या पुढे तुला सहन होणार नाही बाळा. म्हणून ही बकचोदी मी जी आधी खूप अधिक जास्त प्रमाणात करून बसलो. आणि काय रे आटू जाटू, कोण बोललेत मला की यो भोसडीचा मेला? आत्ता याने काल नाही व्हिडिओ टाकले माझ्यावर. लड फकीर मारणारा भोसडा ऊ करतो निसता चुत्या. केस वाढवून इंस्टाग्रामची पॅन्ट अशी गुडघ्याची इतपात घेऊन भाई होत नाही. समजलं नुन्या भाई. आणि माझा कोल्हापूरकरांना त्यांच्या बद्दल माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे. फिटनेसला खूप जास्त प्रमोट करतात. कुस्तीवाले बिल्डर आहेत, मर्द आहेत तिथं. तर त्या मर्दांना माझं एवढंच सांगणं आहे की या कोल्हापुरामध्ये हे मिठ्ठे का ठेवलेत तुम्ही? हकला इकडं पाठवा, भिवंडी कल्याण पडगाव साईडला. यांच्या गांडीत बांबू घालून मी सरळ करेल यांना, आणि तसे राहतील सरळाने. कोल्हापूरकर यांना गांडीवर लात मारून हाकला. हे चुत्यांना ठेवू नका, मी सर्वांना बोलतोय. तर मर्दांचा शहर बोलला जाणारा कोल्हापूरकर, तिथं असे झाटू लोकांना ठेवू नका. या चुत्या काही चुत्यांमुळं कोल्हापूरचं नाव खराब नको व्हायला, म्हणून बाकी काय नाही. बाकी हांडचोळ्यांची हांडचोळीगिरी चालू राहणार. आणि इथं पण येऊन हागतील आता. हे माझी इंस्टाग्राम स्टोरी सगळे बघताय. आईचा अरे चुतलंडांनो, तुमच्या तिघांचा वजन डेडलिफ्ट वर उचलतो. आता ह्याच्या ताकदीचा अंदाज कुठं नाही, कारण की भांडणं होताना काही करताना कोणाची हिंमत कुठे कधी निघते सांगता येत नाही. शरीर बघून हिंमत नाही निघत. ज्याचा त्याचा राग, जसा तसा ज्याचा त्याचा टोला. पण तरीही बघा एकदा स्वतःकडं, का तुम्हाला जी इज्जत उडवली जाईल तुमची नंतर रोस्टिंग नंतर, ती सहन होईल का? याचे 10-15 मित्र त्यांनीच मला शिव्या दिल्यात. बाकी या 15 किंवा 10 झाटूंना सोडून मला कोणी एकानेही शिवी दिली नाही. या लंड फकीरांच्या बाजूने एक सिंगल पर्सन. मी कालपासून मेसेज चेक करतो, मला हसायला येतोय का किती ते तळमळ चालू या लंड फकीरांची. शिव्या देत आहेत, हे करतात. अरे मी तुम्हाला एकदा पण शिवी दिलेली नाही माझ्या व्हिडिओज मध्ये. द्यायला चालू केली तर ती तुम्हाला सहन होणार नाही. आणि तुमच्या आईबापांना मी काय शिव्या देऊ? त्या बिचारांचा कॉन्डम फाटला, तुमच्यासारखे झाटू पैदा झाले तर त्यांना काय त्यांची काय चुकी? जन्माला आल्यानंतर तुमच्यासारख्या भोसडीच्यांना त्यांनी वाढवलं. त्यांना माहिती आहे आंडू झाटू असं निघणार आहे. जा ते पण सोडा. म्हणून मी तुमच्या आईबापांना शिवी देत नाहीये. त्यांची चुकी नाही. कारण की कुठलाच आईबाप, जगातला कुठलाच आईबाप पोराला वाईट शिक्षण देत नाही. पोराचीच गांडमस्ती असते किंवा मुला मुलींचीच गांडमस्ती असते. त्यांची संगत कुठं जाते, त्यांचे रस्ते कुठं जातात. म्हणून तुमच्या आईबापांची चुकी नाही ना. मुळात मला आईबापावरनं चुकी देण्याची चुकी करू नका तुम्ही. माझ्या मेसेज ह्याच्यात मला इथं लंड फरक नाही पडणार आहे, पण त्याचा रिप्लाय जर मी तुम्हाला केला तर तुम्हाला खूप मोठा इफेक्ट पडेल बाळांनो. आणि त्या बारीक मुलांना मी परत सांगतो, मुलांनो वाढा, चांगले व्हा. हा, नाही तर वाढायला लाज वाटेल अशी गांड मारेल मी तुमची. चला परत तुम्हाला साईडला करतो. वडार नाव नाही त्याचं, पूर्ण पुढचं नाव काय? आभ्या करू दे. आभ्या वडार नुन्या भाई. परत एकदा सांगतो, ना ती ट्रोल होता ना तो रोस्ट होता. ना तुला ट्रोल सहन होणार ना तुला रोस्ट सहन होणार. याचा अर्थ पहिले जाणून घे. ते पोकिंग बोलू शकतो, तसंच तुम्ही माझंही केलं असतं. ऍक्टिंग वगैरे शिव्या द्यायची का? या वसा माझ्या चोट्यावर आम्हाला ट्रोल करू, आमच्या भावाला ट्रोल करू मोठा झाला का तू? अरे लवड्या, तुझे लाखो, 2 लाख, 3 लाख, मिलियन मध्ये फॉलोअर्स असते तर तुझं नाव यूज करून माझे फॉलोअर्स मी वाढवतोय, तर त्याला तुझा सहारा घेऊन मोठं होणं बोलतात चुत्या. माझ्या व्हिडिओमुळे तुझ्या प्रोफाईलवर इजिट वाढलेत गांडू. मला अजून हायपर व्हायचं नाही. मला अजून यांचे आई बहीण तर मी काढणार पण नाही, कारण त्या गोष्टी मी सोडल्या. याच्यात काही साध्य होत नाही. कोणाच्या आई बहिणींना शिव्या देऊन, कोणाच्या बापाबद्दल बोलून काही साध्य होत नाही. आणि यांनी पण मला मेसेजवर दिलं, व्हिडिओमध्ये आई बहिणींना काढलेली आहे. आणि ते मेसेज मी दाखवत नाही, जाऊन दे. कारण की ह्या व्हिडिओतून एकदा सोडतोय, परत गांडीत घुसला
गांडीपासून वरपात फाडील, असा ट्रोल करील ना, असा रोस्ट मारील. हा तर परत कोल्हापूरकरांना मी सांगतो की अशा मिठ्या भाईंना बाहेर काढा, वाटल्यास आमच्याकडे पाठवा, नाही तर तुम्ही सरळ करण्यात खूप माहिर आहेत तर यांना तुम्ही सरळ करा. मला एक आश्चर्य वाटतं, लँड फकीराचे 50,000 व्ह्यूज गेले, 50-60,000 माझ्या म्हणजे यांनी माझ्यावर जो रोस्ट मारला त्याने 20 फॉलोअर्स वाढले, त्यातून पण 10 जणांनी यांची गांड मारली. आणि याचा कमेंट सेक्शन जाऊन चेक करा. हा ह्याचे ते 10-15 भाई येत नाही, एकमेकांचा मळतात ते, त्यांनीच 5-10 कमेंट केल्यात. भाई अंगार, भाई आग, भाई ये, भाई लोवडा, भाई लसूण. बाकीचे 5 कमेंट एक्स्ट्रा आलेत ना, त्यांनी याची लायकी दाखवली 5 जणांनी. बाकी ते 10-12 लोकांना सोडून या लवड्याला कोणी झाट सपोर्ट नाही केला. काम असं करा की लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. मित्र आहेत ते साथ देतीलच तुला बाबा. मित्रांच्या बाहेर एक दुनिया असते, त्यात पण इज्जत कमवायची असते. नसल कमवतायत तर निदान शांत राहा. मारली जाईल, हम मारा जाएगा. हे बघ, मला या गोष्टींशी काय फरक नाही पडत आहे आता. पहिले पडायचा खूप, जेव्हा मी नवीन होतो सोशल मीडियावर. कारण की मला माहिती लांबचं कुत्र लांबूनच भुकणार आहे, जवळ आलं का गांडीवर रपा रप. आणि जी तू भाईगिरी आज शोधतोय, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, ह्या गोष्टी अधिक जास्त प्रमाणात मी करून सोडल्या. आणि सोळ्या भाईंना मी असा भाव पण देत नाही, पण देतोय. काय सांगू तुला, माझी किती सटकले. समोर असतात तर तुझी कशी गांड मारली असते ते पण तुला माहिती. अरे थांब रे, हा समोर असतात तर तुला कळलं पण असतं तुझी किती गांड मारे. जाऊ दे, काय वांधा नाही. ह्याशिवाय मला इंस्टाग्रामवर देता येत नाही, म्हणून इथं मी तुला सांगतो. आणि इथंच माझं तुला सांगतो, तिथं लोक धडाधड व्हिजिट पण करतील, घांड पण मारतील. ती फाकेल ती वेगळीच गोष्ट आहे. तुला जास्त काय बोलत नाही, जास्त काय बोलूशी वाटत नाही या चुत्यांबद्दल. व्हिडिओ इथंच संपवतो. बस माझं एवढंच सांगणं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट न व्हा मोठे, व्हा नष्ट नाही. आहे पण आता चुत्यांसारखा नक्की करू नका. पण इंस्टाग्रामला आज येणार एक व्हिडिओ यांच्यावरच, त्याच्यावर रिप्लाय आला त्याच दिवशी 10 व्हिडिओ यांची गाण मारणार मी. अरे बाळा थांब रे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार माझ्या सर्व मर्दांना. तुमच्यातला हा भाऊ. काय बोलू का जास्त.